त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये बापरे बाप जबरदस्त असा एक मोठा ट्विस्ट आहे बरं का प्रेक्षकांनो. कारण हा विजय तर एक नंबरचा सायको निघालाय. ह्या विजयने तर ना पार्थच्या हाती असलेलं किंवा पार्थच्या कंपनीला मिळणारं कॉन्ट्रॅक्टच हिसकावून घेतलंय. आणि सोबतच आता रम्यावर जे काही रम्याचा जो काही राग आहे ते पार्थला आलाय ना, तो तर भयंकर आहे. आणि जी काव्या बाळ नको नको म्हणत असते त्या काव्याला सुद्धा आता इकडे बाळ हवं हवं असं असतं. ह्याच आपल्याला या आजच्या एपिसोडमध्ये सर्व काही ट्विस्ट धमाके पाहायचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांना आपण मालिकेमध्ये पाहतोय की इकडे आता एक डॉक्टर घरी आलेले असतात. आता ह्या डॉक्टर बाकी इतरांसाठी सर्वांसाठी नवीन असतात, पण फक्त पार्थसाठी त्याच्या एक जुन्याच क्लायंट आहेत. क्लायंट कसं तर आता डॉक्टर म्हणतात, नमस्कार मी मंजिरी देशमुख मंजिरी शिंदे. तुम्ही जे काही जीवा देशमुख आणि नंदिनी देशमुख माझ्या हॉस्पिटलमध्ये आले होते ना, त्याची मी ओनर, त्याची मी सर्व मी डॉक्टर आहे. आणि त्याचबरोबर खरं तर पार्थ देशमुख आणि विक्रम देशमुखचे आमचे खूप जुने संबंध आहेत. पार्थ देशमुखनेच आमच्या हॉस्पिटलचं स्ट्रक्चर केलं होतं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हो आम्हीच केलं होतं. आम्ही नाही पार्थ, तू केलं होतंस. आणि तेव्हा पार्थ म्हणत असतो, हो ते माझं पहिलं स्ट्रक्चर होतं. म्हणजे जेव्हा मी आर्किटेक्ट झालो आणि त्यानंतरचं ते माझं पहिलं स्ट्रक्चर होतं. आता मला म्हणजे जीवा नंदिनी आणि पार्थ जीवा आणि नंदिनी ह्या दोघांची जी काही केस आहे ती आमच्याच हॉस्पिटलमध्ये त्यांचे रिपोर्ट्स आले आहेत आणि त्यांना मिसडायग्नोज झाला आहे. ही गोष्ट आता इकडे तो बोलत असतो. आता ही गोष्ट बोलल्यानंतर प्रेक्षकांनो सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, बहुतेक ना ह्या विजयला ना रम्यासोबत भेटण्यासाठी एखादं हॉटेल, एखादा कॅफे वगैरे कुठे काही भेटत नाही आहे. त्यामुळे कदाचित तो अशाच पार्किंग एरियामध्ये रम्याला नेहमीच भेटत आलेला आहे. आता रम्याचा मूड थोडासा ऑफ असतो. तिनं प्रेझेंटेशन बनवलेलं असतं, तिला ते प्रेझेंटेशन द्यायचं असतं. पण पार्थने मात्र विजयसोबत तिचा लंच अरेंज केलेला असतो आणि त्यामुळे आता इकडे रम्याला काही केल्या ते प्रेझेंटेशन देता येत नाही. तिला तिथेच थांबावं लागतं आणि त्यामुळे तिची चिडचिड होते. आता रम्या सरळ सरळ म्हणत असते, खरं सांगू का तुला, मला ना ह्या सर्व गोष्टींचा फार राग यायला लागलेला आहे. तेव्हा तो म्हणत असतो, का आणि कशामुळे. त्यावर रम्या म्हणत असते, म्हणजे माझं कसं आहे ना, मला हवी असलेली एखादी गोष्ट मला जर नाही मिळाली ना, तर मला त्या गोष्टीचा फार राग येतो, फार चिडचिड होती आणि मला ते अजिबात सहन होत नाही असं आहे. त्यावर तो विजय म्हणत असतो, हो सेम माझंसुद्धा अगदी असंच आहे. मलासुद्धा ह्या गोष्टी अशाच पद्धतीने नको असतात आणि ह्याच पद्धतीने माझासुद्धा पारा चढतो. माझंसुद्धा अगदी तसंच आहे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर रम्या म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं. त्यावर तो म्हणत असतो, चिल रम्या, जरा कूल हो, जरा शांत हो आणि एवढी काय ग चिडचिड करायची, एवढं काय ग हे करायचं, एवढं काय ग ते करायचं. जरा थंड आईस्क्रीम घे आणि डोकं थंड कर. घे बरं आईस्क्रीम, घे बरं खाऊन, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर रम्या म्हणत असते, मला नाही कळत आहे, तू एवढा कसा काय शांत बसू शकतोस, एवढं कसं काय असं होऊ शकतं, तेच मला काही केल्या कळत नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर तो लगेचच म्हणतो, रम्या अगं बघ जरा थंड आईस्क्रीम आहे, डोकं थंड कर. त्यावरती म्हणत असते, पण तुला सांगू का, मला नाही जमत आहे हे सगळं, पण काय झालं ते मला सांगशील का. म्हणजे काही झालेलं आहे आणि त्या गोष्टी जर मला तू सांगितल्यास तर मग आपण त्यावर तोडगा काढू शकतो, काहीतरी विचार निघू शकतो. सांगणार आहेस का काय झालंय तर. त्याच वेळेला रम्या म्हणत असते, काय झालं म्हणजे काय झालं. अरे आज ना प्रेझेंटेशन होतं आणि मी प्रेझेंटेशन बनवलेलं होतं, तुला काय सांगू. आणि प्रेझेंटेशन मी बनवल्यानंतर मला ते सर्वांना प्रेझेंटेशन द्यायचं होतं, पण ऐन वेळेला तो रोहित, तो अनुभवी नाही आहे, निवा आहे, त्याने एकही प्रेझेंटेशन दिलेलं नाही आहे. आणि तुला सांगू का, त्याने एकही प्रेझेंटेशन न दिल्यामुळे आज माझ्याकडून पार्थने ते प्रेझेंटेशन काढून घेतले आणि त्याला ते प्रेझेंटेशन दिलेलं आहे. आणि त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, काय सांगतेस काय. बाप रे बाप, मग तर मजाच येणार आहे असं तो म्हणत असतो. त्याच वेळेला ती म्हणत असते, मजा येणार आहे म्हणजे मला नाही कळलं, कशाबद्दल बोलतोयस तू तर. आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की डॉक्टरांनी जेव्हा इथे आपल्या नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा ह्या दोघांनाही सांगितलेलं असतं की तुमच्या रिपोर्ट्समध्ये खूप मोठं कन्फ्युजन झालेलं आहे. तुमचे रिपोर्ट्स जे आहेत ना ते मी व्यवस्थित चेक केलेत. तुम्हाला जो काही प्रॉब्लेम सांगितलेला आहे ट्यूब ब्लॉकेजचा, तो प्रॉब्लेम अजिबात नाही आहे. म्हणजे काय होतं
की बऱ्याच केसेसमध्ये आपण असं गृहीत धरतो की हे झालं ते झालं, पण तुम्हाला सांगू, मी तुमची केस व्यवस्थित हाताळलेली आहे आणि व्यवस्थित हाताळल्याच्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की तुम्हाला काहीही प्रॉब्लेम झालेला नाही आहे, तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. त्याच वेळेला आता हे हसायला लागतात आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं? त्यावर डॉक्टर म्हणत असतात, हो, तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तुम्ही नॅचरली पद्धतीने आई होऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची, त्याचबरोबर इथे ह्या सर्व गोष्टी करण्याची अजिबात गरज नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मी आई होऊ शकते म्हणून? म्हणजे माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये कोणत्याही अडचणी नाही आहेत. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, हो हो, तुमच्या प्रेग्नेन्सीमध्ये कोणत्याही अडचणी नाही आहेत. त्या रिपोर्ट्समध्ये थोडासा प्रॉब्लेम होता, जो की इथे फक्त आणि फक्त मिसअंडरस्टँडिंग झालं होतं, ते रिपोर्ट्स चुकीचे आले होते, असं सुद्धा आता इकडे डॉक्टरांचं म्हणणं असतं. आता डॉक्टरांनी हे सर्व सांगितल्यानंतर आपण पाहतो की जीवा इतका हसत असतो, इतका हसत असतो की काही विचारू नका. पण सोबतच आता नंदिनी रडत असते. आता नंदिनी रडत असताना धावतच काव्या तिच्याजवळ जाते आणि धावतच काव्या तिच्याजवळ गेल्यानंतर तिला ती शांत करण्याचं काम करत असते. म्हणत असते, हे बघ नंदिनी ताई, प्लीज आता शांत हो. आता तर ही सर्वात आनंदाची बातमी आहे की नाही, मग आता रडायला नाही तर हसायला हवंय. तेव्हा डॉक्टर म्हणत असतात, बरं ठीक आहे, चला मी आता येऊ का? त्यावर सर्वजण आता डॉक्टरांना पुन्हा एकदा थँक्यू म्हणत असतात आणि जीवा म्हणत असतो, डॉक्टर साहेब, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आज मी तुम्हाला प्रॉमिस करतो, नंदिनी जेव्हा प्रेग्नेंट होईल ना, तेव्हा प्रत्येक चेकअपला किंवा तिथून पुढे प्रत्येक महिन्याला मी तुमच्याच हॉस्पिटलमध्ये येईल आणि स्पेशली तुमच्याकडेच येईल, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. या सर्व गोष्टी बोलल्याबरोबर आपण पाहतो की आता जीवा आनंदात असतो. तेव्हा मानिनीने सर्वांचं तोंड गोड केलेलं असतं, सर्वांना साखर वगैरे सुद्धा दिलेली असते आणि नंदिनीला सांगितलेलं असतं, आज तुला गोड खायचं आहे, आज तुझं डाएट, ह्या सर्व गोष्टी तुला बाजूला ठेवायच्या आहेत आणि तुला मात्र आज गोड खायचं आहे, असं सुद्धा आता इथे सांगण्यात आलेलं असतं. तर आता दुसऱ्या बाजूला आपण दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि काव्या तिचा आवरून अभ्यासाला बसलेली असते. त्याच वेळेला पार्थला सुद्धा आता ऑफिसमध्ये जायचं असतं आणि पार्थसुद्धा त्याचं आवरायला घेत असतो. आता पार्थ त्याचं आवरत असताना तेवढ्यातच त्याला एक फोन कॉल येतो. आता तो फोन आल्याबरोबर पार्थचा मूड पूर्ण ऑफ होतो, पूर्ण चेहरा पडलेला असतो. नेमकं असं काय झालेलं असेल तर आता पार्थला असं ऑफिसमधून फोन येतो आणि जे कालचं कॉन्ट्रॅक्ट होतं, जे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळणार होतं, ते कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून गेलं आहे, ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळणार नाही, असं पार्थला सांगण्यात आलेलं असतं. जेव्हा पार्थ ही गोष्ट ऐकतो तेव्हा मात्र त्याला धक्का बसतो. आता लगेचच तो चिडचिड करत असतो आणि म्हणत असतो, कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळाले, आत्ताच्या आत्ता शोधून काढा कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळाला आहे म्हणून. त्याच वेळेला काव्या जवळ येते आणि म्हणत असते, काय झाले देशमुख, तुम्ही एवढी चिडचिड का करताय? शांत बसा बरं, तुम्ही एवढी चिडचिड आणि ह्या सर्व गोष्टी करू नका बरं, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच काव्या त्याच्या बाजूला बसते आणि काव्या त्याच्या बाजूला बसल्यानंतर आता पार्थचा हात ती स्वतःच्या हातावर ठेवून घेते आणि म्हणत असते, 1 2 3 4 असं ती काउंट 10पर्यंत करते, जोपर्यंत पार्थचा पूर्ण राग जात नाही तोपर्यंत. आणि त्यानंतर पार्थला ती पाणी प्यायला देत असते, पण पार्थ म्हणत असतो, नकोय मला पाणी. त्यावर काव्या म्हणत असते, असं काय करताय देशमुख, तुम्ही वेडे आहात का? असं करून कसं चालणार आहे? हे बघा, तुम्हाला थोडं तरी समजून घ्यायचं आहे की नाही, थोड्या तरी ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत की नाही, मग प्लीज असं करू नका ना. आता पार्थचा हात पोटावर असतो आणि त्यानंतर जसं काव्या काउंट करायला सुरुवात करत असते त्याच पद्धतीने इथे आता पार्थचा राग हा शांत होत असतो. जेव्हा पार्थचा राग शांत होतो तेव्हा मात्र आपण पाहतो की आता लगेचच पार्थ म्हणत असतो, खरं तर बापरे, म्हणजे कसलं मॅजिक आहे ना हे सगळं, मला तर समजतसुद्धा नाही की हे किती छान आणि कसं मॅजिक आहे. खरंच खूपच छान आहे. म्हणजे काव्या बघा ना, आत्ता मी आपल्या बाळाचा पोटावर हात ठेवला आणि मला असं वाटलं की खरंच
खरं पाहायला गेलं तर किती सुंदर आहे हे. मला असं वाटत होतं की ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, त्या जर इथे बाळाला समजल्या तर बाळ काय म्हणेल की नाही 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 नाही, अजिबात असं हे व्हायला नको आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बाळाला समजल्या, म्हणजे की बाळाला असं वाटलं की त्याचा बाबा किती चिडचिड करतोय, किती काय काय करतोय, तर मग असं तिला किती वाईट वाटत असेल ह्या सगळ्या गोष्टी होताना. आणि त्याचमुळे काही जरी झालं ना तरीसुद्धा आता इकडे मी चिडचिड करायला नको आहे. आणि बघितलं ना काव्या, तुम्हीसुद्धा बाळ आल्यापासून किती बदलला आहात. खरं पाहायला गेलं ना तर मला ह्या सर्व गोष्टींचा फार आनंद होतो आहे, असं सुद्धा आता इथे पार्थ काव्याला सांगत असतो. आणि तो म्हणत असतो, बरं चला नाश्ता करून घ्यायचा का, असं म्हणून आता ती लोक नाश्त्यासाठी निघतात. पण काव्या म्हणत असते, तुम्ही व्हा पुढे, मी लगेचच पाठीमागून येते. आता पार्थ पुढे जातो आणि काव्या मनामध्ये विचार करत असते, काय करू, मला हे सगळं काही नको आहे, मला हे बाळ नको आहे. मी हे कसं सांगू पार्थला की मला हे नको आहे म्हणून. आणि त्याचबरोबर घरामध्ये सुद्धा सर्वांना ह्या सर्व गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजे, असं सुद्धा आता इकडे जी काही काव्य आहे ती बोलत असते. पण कधी सांगू, केव्हा सांगू, ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच जास्त इम्पॉर्टंट आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता आपण पाहतो प्रेक्षकांनो की दुसऱ्या बाजूला जीवा ऑफिसला निघालेला असतो. आणि जीवा ऑफिसला निघाल्यानंतर नंदिनी सुद्धा बाहेर निघालेली असते. तेव्हा जीवाला ती जाता जाता म्हणत असते, जीवा ऐका ना, मला तिथे विठुरायाच्या मंदिरामध्ये सोडा ना प्लीज. तेव्हा तो म्हणत असतो, अगं आता कशाला जातेस मंदिरामध्ये, आणि आता काय गरज आहे, डॉक्टरांनी सुद्धा तुला ह्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ना. त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, नाही नाही जीवा, माझं असं नाही आहे, गरज सरो आणि वैद्य मरो, मी अशी अजिबातच नाही आहे, तुमच्या गोष्ट लक्षात येते का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे जीवा म्हणत असतो, हो मग ठीक आहे ना, नाहीच आहे ना, मग एवढं कशाला विचार करतेस नंदिनी, प्लीज असा नको ना विचार करू. तेव्हा आता इकडे नंदिनी म्हणत असते, हे बघा जीवा, तुम्हाला नाही समजत आहे मला काय म्हणायचं आहे ते, तुम्ही प्लीज माझं थोडंसं समजून घ्या ना. त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी वेडी आहेस का तू. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो कदाचित असेलही मी वेडी, पण प्लीज आत्ता मला जे आहे ना ते इथूनच सिद्धिविनायकाच्या मंदिरातसुद्धा जायचं आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी तू वेडी आहेस का, सिद्धिविनायकाचं मंदिर जे आहे ना ते इथे जवळ नाही आहे, सिद्धिविनायकाचं मंदिर किती लांब आहे आणि तू तिकडे जाणार आहेस. तेवढ्यातच आता इकडे नंदिनीच्या हातामध्ये असलेला जो रुमाल आहे तो खाली पडतो. आणि तेव्हा नंदिनी ते घेण्यासाठी खाली वागते. तेवढ्यातच आता तिचं लक्ष त्याच्या पायाकडे जातं. आणि लक्ष पायाकडे गेल्यानंतर आता लगेचच इकडे नंदिनी म्हणत असते, हे काय जीवा, तुमच्या पायामध्ये चप्पल नाही आहे, तुमची चप्पल कुठे आहे. त्याच वेळेला आता इकडे जीवा म्हणत असतो, आणि माझी चप्पल कुठे आहे, ज्या ठिकाणी तुझी चप्पल आहे ना त्या ठिकाणी माझी चप्पल आहे. आणि आता मी सुद्धा तुझ्यासोबतच येणार आहे. आता आपण दोघांनी मिळूनच इकडे देवदर्शनाला जायचं आहे, समजलं, मी तुझी इच्छासुद्धा पूर्ण करणार आहे, असं सुद्धा आता इकडे जीवा नंदिनीला बोलत असतो. तर आता दोघेही जण एकमेकांच्या हातामध्ये हात घालून निघालेले असतात. त्याच वेळेला नंदिनी ही जीवाकडे पाहतच असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता पार्थ हा डायनिंग टेबलवरती येऊन बसलेला असतो आणि नाश्त्याची प्लेट त्याच्यासमोर असते. पण पार्थ जो आहे ना तो थोडासा चिडचिड करत असतो, कारण हे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ना ते कोणाला मिळालं हे आणखी समजलेलं नसतं. पण ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालं नाही ही गोष्ट मात्र त्याच्या लक्षात आलेली असते. आता मानिनी नाश्ता वाढत असते, मिथून बाजूला असतात. त्याच वेळेला रम्या येते. आता रम्या आल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळालं तुला समजलं का. तेव्हा रम्या म्हणत असते, नाही समजलं, पण आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही ही गोष्ट मात्र मला समजलेली आहे, असं सुद्धा आता इकडे पार्थ बोलत असतो. त्याच वेळेला मिथून म्हणत असतो, म्हणजे काय, मला नाही समजलं तुम्हा दोघांचं काय चाललंय ते. त्यावर पार्थ म्हणत असतो, ते काय आहे ना काका, आपल्याला एक खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार होतं आणि ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला न मिळता दुसऱ्याच कोणाला तरी मिळालं आहे. तेव्हा मिथून म्हणत असतो, अरे इट्स ओके, असू दे, बिझनेस आहे, बिझनेसमध्ये चढउतार हे सगळ्या गोष्टी येतातच ना, मग त्याच्यात काय एवढं. तेवढ्यातच आता तिथे विजयची एंट्री होते. आता विजय एवढा आनंदात असतो की काही विचारू नका. विजय आता म्हणत असतो, खरं तर मी सकाळी आलेलो आहे. आणि तेव्हा तो रम्याच्या समोर
चांगल्या देसी घीमधले मोतीचूरचे लाडू पकडतो आणि तो म्हणत असतो, चला चला माझ्याकडे आनंदाची बातमी आहे, तोंड गोड करण्यासाठी सुद्धा मी काहीतरी स्पेशल असं घेऊन आलेलो आहे. तेव्हा सर्वांचे चेहरे पडलेले असतात. आता इथे रम्या म्हणत असते, कसलं तोंड गोड करतोयस, काय आहे नेमकं, कशाबद्दल करतोयस? त्यावर तो म्हणत असतो, ते तर सांगणारच आहे, पण तोंड तर गोड करा ना, कारण हे मला ना एक खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. विजय आर्किटेक्टला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट कोणतं होतं हे जेव्हा तो सांगतो तेव्हा मात्र पार्थच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. रम्याला तर खूपच मोठा धक्का बसतो आणि रम्याला आता आठवू लागतं, कारण काल विजय बोलला होता की विजय आता उद्या काहीतरी करून दाखवणार आहे आणि एकदा का विजयने त्या गोष्टी करून दाखवल्या ना, तर मग मग मजा येणार आहे की काय करायचं आणि काय नाही ते, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. आता त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की इकडे वसू म्हणत असते, अरे वा 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 विजय, खरंच अभिनंदन, तुला तर मानलं पाहिजे, एवढा मोठा तू आणि तुला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्टसुद्धा मिळालं, खरंच हे तर खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, असं ती म्हणत असते. त्याच वेळेला आता इकडे पार्थला तो कॉंग्रॅच्युलेशन्स तर म्हणत नाही, पण मुद्दा म्हणत असतो, हे घे तोंड गोड कर, आणि त्यावर तोंड गोड कर असं म्हटल्याबरोबर आता पार्थ म्हणत असतो, ठेव इथे. आणि त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, अरे असं काय करतोयस, चिल, पर्सनल घेऊ नकोस, हा बिझनेस आहे, एवढा कशाला ह्या सर्व गोष्टींचा विचार करतोस, असं तो मुद्दाम त्याला म्हणत असतो आणि मुद्दामच डिवचण्याचं कामसुद्धा इथे आता तो करत असतो. पण आता ह्या सगळ्या गोष्टी विजय बोलत असताना रम्यानं तर डोक्याला हातच लावून घेतलेला असतो. त्याच वेळेला तो सर्वांना पेढा देतो, इथे मिथुन काकांना सुद्धा देतो, त्याच वेळेला मानिनीला सुद्धा देतो आणि इकडे आता तेवढ्यातच समोरून येताना त्याला विक्रम दिसतात. विक्रमचा पारा चढलेला असतो. विक्रम हे टूरवरून आलेले असतात. विक्रम मात्र अमावस्या आणि पौर्णिमेला चोगवतात बरं का प्रेक्षकांनो, पण असो, आता जेव्हा विक्रम येतात तेव्हा हा विजय त्यांच्यासमोर जातो आणि विजय त्यांच्यासमोर गेल्यानंतर आता तो लगेचच मोतीचूर विक्रमला देत असतो. पण आता विक्रम मात्र हात आडवा करतात आणि म्हणत असतात, कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा तो म्हणत असतो, हो, कारण हे कॉन्ट्रॅक्ट एवढं मोठं जे आहे ना ते मला मिळालेलं आहे. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, ठीक आहे, आता ह्या घरामध्ये कोणता आनंद कधी सेलिब्रेट करायचं हे माझं घर आहे आणि कधी कोणाचं तोंड गोड करायचं, कधी कोणी आनंद साजरा करायचा हे आम्ही आमचं ठरवू, तू ते सांगायची अजिबातच गरज नाही आहे. त्याच वेळेला विजय म्हणत असतो, ठीक आहे, माझा काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला जर सेलिब्रेशन करायचं असेल किंवा तुम्हाला जर माझ्या आनंदाचा गोड लाडू खायचा असेल तर आपण आमच्या घरी येऊन सेलिब्रेट करू, चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्याबरोबर आता लगेचच तो म्हणत असतो, मामी हे घ्या, हे जे काही मोतीचूरचे लाडू आहेत ना ते तुम्ही सर्वांना द्या आणि सर्वांना वाटा, मी येतो, असं म्हणून तो मुद्दामच विक्रमच्या समोर एक वेगळीच रिॲक्शन देतो आणि त्यांच्या पाया पडल्यासारखं करतो, नाकावरून हात फिरवतो आणि त्यानंतर अगदी खुनशी हसतच तो विक्रम समोरून निघून जातो. आता विक्रमला समजलेलं असतं की हा मुलगा कसा आहे म्हणून, पण विक्रमचा आता सगळा जो काही ताण आहे, सगळा जो काही वचपा आहे तो निघणार असतो आपल्या ह्या पार्थवर. आता ते पार्थकडे येतात आणि पार्थकडे आल्याबरोबर पार्थला म्हणत असतात, काय चाललंय तुझं हे सगळं, हां, लक्ष कुठे आहे तुझं, एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट हातून गेलं, तू काय करतोयस, कोणी बनवलं होतं प्रेझेंटेशन, कोणी दिलं होतं प्रेझेंटेशन, बोल लवकर. त्यावर रम्या म्हणत असते, मामा मी बनवलं होतं प्रेझेंटेशन. त्याच वेळेला आता इकडे पार्थ म्हणत असतो, रोहितने दिलं प्रेझेंटेशन. तेव्हा आता विक्रम चिडतात आणि म्हणतात, काय हे सगळं, रोहितनं प्रेझेंटेशन दिलं त्याचा काय संबंध आहे, तो नवीन आहे. आणि त्याच वेळेला रम्या म्हणत असते, मामा प्लीज, माझं पर्सनल काम होतं ना त्यामुळे. त्यावर आता पार्थ चिडतो आणि म्हणत असतो, रम्या प्लीज खोटं बोलू नकोस, तो माझा कॉल होता आणि मीच ते प्रेझेंटेशन रोहितला द्यायला सांगितलं होतं. आणि तेव्हा आता विक्रम म्हणत असतात, काय हे सगळं, असं म्हटल्याबरोबर ते सर्वांकडे पाहतात. त्याच वेळेला आता इकडे मानिनी जी आहे ना ती विक्रमला थोडंसं शांत करण्याचं काम करत असते. ती म्हणत असते, अहो काय करताय,
अशी चिडचिड करू नका ना प्लीज, जरा शांत हो ना. आणि तुम्ही आत्ताच आलेला आहात ना, तुम्ही थोडासा नाश्ता वगैरे करून घेता का? किंवा चला बरं खोलीमध्ये जाऊन थोडंसं बोलूयात प्लीज, तुम्ही चला ना. त्याच वेळेला आता इकडे विक्रम चिडलेले असतात तेव्हा पार्थचा चेहरा हा खाली पडतो. पहिल्यांदाच आता विक्रम पार्थवर एवढ्या रागाने बोलत असतात आणि इकडे जी वसू आहे ती विक्रमला म्हणत असते, अरे विक्रम काय चाललंय तू तू कशा पद्धतीने इथे विजयशी बोललायस? तेव्हा आता विक्रम म्हणत असतात, कशा पद्धतीने म्हणजे काय करायला हवं? आणखी वेगळं काय बोलायला हवं? चांगलं आहे, शुद्ध भाषेत तर बोललोय ना, मग आणखी काय करते? त्यावर आता विक्रम तिथून निघून जातात. मानिनी आता इकडे पार्थला म्हणत असते, ऐक ना पार्थ, तू थोडासा नाश्ता करून घे बरं, चल खाऊन घे, असं सुद्धा आता इकडे मानिनी सांगत असते. पण तो मात्र अजिबात खाण्याच्या मूडमध्ये नसतो. तो म्हणत असतो, नाही नकोय मला, असं म्हणून तो आता त्याचा मोबाईल आणि चावी घेऊन निघून जातो. आता रम्या वसूला म्हणत असते, आई तू डोक्यावर पडलीस का गं? काय चाललंय तुझं? तुला कळतंय का तू कशी वागली असते? आणि काय गं, अगं आपल्या हातून आपल्या कंपनीला मिळणारं कॉन्ट्रॅक्ट त्या विजयने हिसकावून घेतले, बळकावून घेतले, आणि तू गं काय गं त्याचं एवढं कोडकौतुक करत होतीस आणि त्याला काय गं एवढी नाचवत नाचवत इथंपर्यंत घेऊन आलीस? त्यावर वसू म्हणत असते, चल जरा खोलीमध्ये चल, मग सांगते तुला, असं सुद्धा आता इकडे ती तिला बोलते आणि खोलीमध्ये घेऊन जाते. तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग होणार आहे बरं का, कारण ह्या विजयने ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडून आणल्यात, कशा घडून आणल्यात, हे सगळं आपल्याला त्या उद्याच्या भागामध्ये पाहायला तर मिळणारच आहे. आणि त्याहूनही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच की आता काव्य जी आहे ना ती नंदिनीशी बोलायला आलेली असते. म्हणजे तिचं असं असतं की नाही मला हे बाळ नको आहे, आणि त्यामुळे ती नंदिनीशी बोलायला आलेली असते. आणि त्याचमुळे नंदिनी तिला समजावत असते, हे बघ काव्या, ह्या सगळ्या गोष्टी अशा करू नकोस, ऐकून घे वगैरे वगैरे, हे सगळं काही ती तिला सांगणार असते, बोलणार असते. पण तेव्हा आता इकडे काव्या तिला म्हणत असते, कोणालाच माझी काही पडलेली नाही, प्रत्येकाला असं वाटतं की मी हे असं आहे, मी ते तसं आहे म्हणून. त्यामुळे तावातावानेच आता काव्या झिना उतरत असते. आणि जेव्हा तावातावाने काव्या झिना उतरते त्याच वेळेला आता इकडे तिचा तोल जातो. आता त्याच वेळेला तिचा तोल गेल्यानंतर आपण पाहतो की नंदिनी लगेचच धावत तिच्या मागे येते आणि काव्या असं म्हणत असते. पण काव्याचा तोल गेल्यानंतर काव्याचा पहिला हात जो आहे ना तो तिच्या पोटावर जातो. आणि तेव्हा लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते, बघितलंस, बाळ नको म्हणतेस ना, मग बाळ नको म्हणतेस तर पहिला हात तुझ्या बाळाला वाचवण्यासाठी पोटावर का बरं गेला काव्या? हेच सगळं आई होण्याचे लक्षण आहेत आणि हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता रम्या वरूनच हे सगळं पाहते आणि म्हणत असते, ह्या काव्याला तर धडा मी शिकवणारच आहे, असं म्हणून ती खुनशी हसत असते. तर पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम, आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर 1 रुपया पाठवा आणि त्याचबरोबर कोणतेही एपिसोड 3 1 रुपयामध्ये पाहण्याचा आनंद घ्या. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन ट्विस्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.